चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण संगीतकार सी रामचंद्र यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. रामचंद्र नरहर चितळकर हे एक भारतीय चित्रपट संगीतकार होते. चित्रपट निर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र उर्फ अण्णा चितळकरांना सी रामचंद्र हे नाव दिले. सी रामचंद्र हे नागपूरच्या शंकरराव सप्रे यांचे गुणी शिष्य व पंडित विनायकबुवा पटवर्धन यांचे विद्यार्थी होते. त्यांनी मास्टर कृष्णरावांच्या गायनीचा एकलव्यासारखा अभ्यास केला. रामचंद्र यांना खरे तर नट व्हायचे होते. अभिनयाचे वेड घेऊन ते मुंबईत आले होते आणि नाईलाजाने सहकलाकार म्हणून स्थिरावले. तेही काम मिळेनासे झाल्यावर ते थेट चित्रपट निर्माते सोहराब मोदींना भेटले. पडेल ते काम करायची त्यांनी तयारी दर्शविली. तेव्हा मोदींनी चितळकरांना मीर साहेब नावाच्या त्या काळच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडे पाठवले. मीर साहेबांना स्वरलिपी येत नव्हती आणि गाताही येत नव्हते. त्यामुळे चाल लिहून ठेवता येत नव्हती आणि गायकाला गाऊनही दाखवता येत नव्हती. या दोन्ही गोष्टी चितळकरांना येत होत्या. त्यामुळे मीर साहेब आपल्या नवीन सहाय्यकावर बरेच खुश झाले. मीर साहेबांकडे असताना चितळकरांची ओळख पाश्चात्य वाद्यावर हिंदुस्थानी संगीत वाजवून दाखवणाऱ्या हुगन नावाच्या एक संगीत कलाकाराशी झाली. त्यांच्या संगीताने चितळकरांनी मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये इंग्लिश वादकांचे वादन ऐकले. पश्चिमी संगीतातली उडती लय देशी गाण्यानं देता आली तर ती गाणी खूप लोकप्रिय होतील असा त्यांचा अंदाज होता. दिग्दर्शक मास्टर भगवान आबाजी पालव उर्फ भगवान दादा त्या काळात गल्लाभरू चित्रपट देणारे यशस्वी दिग्दर्शक समजले जात होते. भगवान अनेकदा मीर साहेबांमुळे खोळंबत असत. असेच एकदा मद्रासला एक काम अडकल्याने मीर साहेब भगवानना म्हणाले, आपण राम चितळकरांना बोलावून घेऊ. अण्णा ती कामे पटकन करतील. नंतर अण्णा मद्रासला गेले आणि पटापट स्वरलिपी लिखाण करून त्यांनी अडकलेले काम पुढे नेले. भगवान दादांना चितळकर खूप आवडले आणि त्या दोघांची मैत्री झाली. रामचंद्र यांचा जन्म 12 जानेवारी 1918 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा या छोट्या गावात झाला. त्यांनी गंधर्व विद्यालयात संगीताचे शिक्षण घेतले. नागनंद या चित्रपटात मुख्य भूमिका करून चित्रपटसृष्टीत दाखल झाले. त्यांनी तमिळ चित्रपटामध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. भगवान दादाच्या सुखी जीवनमध्ये त्यांना एक चांगला संगीतकार म्हणून सार्वजनिक प्रसिद्धी मिळाली आणि त्यांनी एक दीर्घ संबंध प्रस्थापित केला, ज्याचा शेवट संगीतमय बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या 1951 मधल्या अलबेला चित्रपटाने झाला. 1953 मध्ये आलेल्या अनारकली या चित्रपटातील ये जिंदगी उसी की है, मुझसे मत पूछ मेरे इश्क में क्या रखा है, मोहब्बत ऐसी धडकन है, जाए दर्द इश्क जाग ही इत्यादी गाणी हिट झाली. ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत प्रजासत्ताक दिनादिवशी नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्टेडियममध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत लता मंगेशकर यांनी थेट सादर केले. असे म्हटले जाते की जवाहरलाल नेहरू इतके भावुक झाले की त्यांच्या गालावर अश्रू आले. सी रामचंद्र यांनी काही मराठी गाणी गायली आहेत. त्यापैकी आई बघना कसा हा दादा, इवले इवले जीव ही येती, आ जन्म जन्मासे आला, काय करू मी ते सांगा, कत्ती वानू तुला मी, पळभर थांब रे विठू, दोन बोक्यानी आणला, बघा तरी हो आठवण बांधली, बिडकीच्या पिलानं बैल पाहिला, मागता न आले म्हणून इत्यादी गाणी प्रसिद्ध आहेत. सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आहेत की ती विशिष्ट रागातील आहेत. त्याची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद.